श्रावणातील दुसरा सोमवार भगवान महादेवाच्या भक्तीने भरलेला हा पवित्र दिवस. या दिवशी महादेवाच्या चरणी अर्पण केली जाणारी तिळाची एक छोटीशी मूठ आपल्या धार्मिक परंपरेत विशेष स्थान ठेवते. हातात घेतलेले हे तीळ दिसायला अगदी साधे, पण जेव्हा ते श्रद्धेने महादेवाला अर्पण केले जातात तेव्हा त्या छोट्याशा मुठीत आपल्या मनातील अनेक भावना सामावलेल्या असतात. कृतज्ञता, समर्पण, दानाची भावना आणि महादेवावरचा अढळ विश्वास. आपल्या पूर्वजांनी अशा छोट्या छोट्या धार्मिक परंपरांमध्ये जीवनाचे मोठे अर्थ जपून ठेवले आहेत. म्हणून तिळाची शिवामूठ ही केवळ पूजा करण्याची पद्धत नाही, ती आपल्या मनातील भार महादेवाच्या चरणी ठेवण्याचा आणि नव्या विश्वासाने पुढे जाण्याचा एक सुंदर संधी आहे. आज आपण याच तिळाच्या शिवामुठीच्या परंपरेत दडलेली भक्ती आणि तिचा भावार्थ अगदी शांतपणे समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळी भक्ती जाणवू लागते. पावसाच्या सरींनी न्हाऊन निघालेली धरती, हिरवागार निसर्ग, मंदिरामध्ये सुरू असलेला अभिषेक आणि प्रत्येक दिशेने ऐकू येणारा हर हर महादेवचा जयघोष, या सगळ्यामुळे श्रावणाला आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात एक वेगळे स्थान मिळालं आहे. या पवित्र श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक सोमवार शिवभक्तासाठी विशेष मानला जातो. पण महाराष्ट्राच्या पारंपरिक धार्मिक जीवनात श्रावणी सोमवारशी जोडलेली शिवामूठ ही देखील एक सुंदर आणि श्रद्धेने जपलेली परंपरा आहे. त्यात प्रत्येक सोमवाराला विशिष्ट धान्य किंवा पदार्थ भगवान शिवाला अर्पण केला जातो. दुसऱ्या श्रावणी सोमवारी या शिवामुठामध्ये तिळाला विशेष स्थान दिले गेले आहे. आज आपण याच तिळाच्या शिवामुठाची परंपरा, तिच्या मागची भावना आणि तिच्याशी जोडलेला भक्तीचा अर्थ समजून घेणार आहोत. ही केवळ हातात थोडेसे तीळ घेऊन शिवलिंगावर अर्पण करण्याची कृती नाही. आपल्या पूर्वजांनी धार्मिक विधीच्या माध्यमातून अनेक जीवनमूल्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली. तिळाची शिवमुठ ही अशाच एका भावनेची आठवण करून देते. समर्पण, शुद्धता, दान, कृतज्ञता आणि मनातील भाव देवाच्या चरणी ठेवण्याची भावना. श्रावणातील दुसरा सोमवार उजाडतो तेव्हा अनेक घरामध्ये सकाळपासून एक साधे पण भक्तिमय वातावरण तयार होते. घर स्वच्छ केले जाते, देवघरात दिवा लावला जातो, भगवान शिवाची पूजा केली जाते आणि त्या दिवसासाठी तिळाची मूठ तयार ठेवली जाते. या दिवशी वापरले जाणारे तीळ अगदी साधे असतात. आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारे तेच छोटेसे दाणे, आकाराने अगदी लहान, पण भारतीय धार्मिक परंपरेत त्याचे स्थान खूप जुने आहे. विविध धार्मिक विधी, दान, धर्म आणि संस्कारामध्ये तिळाचा उपयोग केला जातो. म्हणूनच तिळाची मूठ भगवान शिवाला अर्पण करण्यामागे केवळ बाह्यविधी नाही, तर त्याला जोडलेले खोल सांस्कृतिक भावना आहे. आपल्या हातात तिळाची मूठ घेतली की प्रथम जाणवते की त्याची लहानशी रूपरेषा. एका हातात सहज मावतील एवढे असंख्य छोटे दाणे, पण प्रत्येक दाण्यामध्ये एक बीज दडलेला आहे. बीज म्हणजे शक्यता. आज लहान असलेली गोष्ट उद्या मोठे रूप धारण करू शकते. आपल्या आयुष्याचे देखील असेच असते. एखादा छोटासा चांगला विचार पुढे जाऊन संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. एखादा छोटासा संकल्प आपल्या चुकीच्या सवयापासून दूर घेऊन जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला दिलेला छोटासा आधार तिच्या आयुष्यात मोठा फरक घडवून आणू शकतो. म्हणून तिळाची शिवामूठ हातात घेताना आपण मनात एक सुंदर भावना ठेवू शकतो. माझ्या जीवनात हे चांगल्या विचाराची आणि चांगल्या कर्माची बीजे रुजत राहू देत. भगवान शिवासमोर ही मूठ अर्पण करताना भक्त आपल्या हातातील तीळच नव्हे, तर आपल्या मनातील भावनाही समर्पित करतो. आपल्या मनात अनेक गोष्टी असतात. काही आठवणी आनंद देतात, तर काही आठवणी मनाला त्रास देतात. काही इच्छा पूर्ण झालेल्या असतात, काही अपूर्ण राहिलेल्या असतात. काही प्रश्नाची उत्तरे आपल्याला मिळालेली असतात, तर काही प्रश्नांची उत्तरे काळाच्या हातात सोपवावी लागतात. अशा वेळी महादेवांसमोर बसणं म्हणजे आपल्या मनाला थोडा वेळ शांत होण्याची संधी देणे. तिळाची मूठ हातात घेऊन काही क्षण डोळे मिटावेत. आपल्या मनात जे काही आहे ते मनोमन महादेवाला सांगावे. मोठे संस्कृत शब्द माहीत असण्याची गरज नाही. मनापासून केलेली साधी प्रार्थनाही पुरेशी असते. हे महादेवा, माझ्या मनातील चिंता तुला अर्पण करीत आहे. माझ्या आयुष्यात जे चांगलं आहे त्याबद्दल तुझे आभार मानते. जे दुःख आहे ते सहन करण्याची शक्ती दे. जे माझ्या हातात नाही ते स्वीकारण्याची बुद्धी दे आणि जे माझ्या हातात आहे ते योग्य प्रकारे करण्याचे सामर्थ्य दे. अशा भावनेने तिळाची मूठ अर्पण केली की त्या छोट्याशा विधीला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. तीळ आपल्या भारतीय परंपरेत दानाशी जोडले गेले आहे. त्यामुळे शिवामुठीमध्ये केवळ देवाला काहीतरी देण्याची भावना नाही,
तर आपल्याकडे जे आहे त्यातून दुसऱ्यासाठी काहीतरी देण्याची सवय निर्माण करण्याची एक सुंदर संदेश आहे. आपण देवासमोर तीळ ठेवतो आणि बाहेरच्या जगात मात्र एखादा गरजू माणूस आपल्या मदतीची वाट पाहत असतो. म्हणून शिवामुठीचा अर्थ फक्त देवापुरता मर्यादित ठेवण्यापेक्षा तो आपल्या आचरणात आणणे अधिक सुंदर आहे. एखाद्या गरजू व्यक्तीला धान्य देणे, एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणं, आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करणे किंवा एखाद्या व्यक्तीच्या संकटाच्या वेळी मदत करणं हे सर्व दानभावनेचे रूप आहेत. म्हणून दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ वाहताना मनात असा संकल्प करता येतो, महादेवा, माझ्या हातून माझ्या क्षमतेनुसार कोणाचे तरी भले होऊ दे. ही भावना अत्यंत साधी आहे पण भक्तीला जीवनाशी जोडणारी आहे. या दिवशी पूजा करताना सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. घरातील देवघर, पूजा करण्याचे ठिकाण स्वच्छ करावे. भगवान शिवासमोर दिवा लावावा, धूप लावावा. आपल्या परंपरेनुसार शिवलिंगाला पाणी अर्पण करावे, बेलपत्र आणि फुले अर्पण करावीत आणि मग शांतपणे तिळाची मूठ हातात घ्यावी. इथे घाई करण्याची गरज नाही, मूठ मोठी असण्याची गरज नाही. हातात मावतील एवढे तीळ घ्यावेत आणि महादेवाचे स्मरण करावे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत तीळ अर्पण करता येतो. प्रत्येक वेळी मंत्र म्हणताना थोडे अधिक शांत होत आहे अशी भावना मनात ठेवावी. शिवलिंगावर तीळ अर्पण करताना आपल्या घरातील परंपरेनुसार पद्धत पाळावी. काही कुटुंबामध्ये तिळाचे मूठ थेट शिवलिंगावर अर्पण करण्याची पद्धत असते, तर काही ठिकाणी शिवलिंगासमोर किंवा पूजेच्या ठिकाणी तीळ अर्पण केले जातात. म्हणून आपल्या घरातील आणि स्थानिक परंपरेनुसार पूजा करणं योग्य आहे. पूजेतील प्रत्येक गोष्ट अगदी तंतोतंत केली तरच देव प्रसन्न होतो अशी भीती मनात ठेवण्याची गरज नाही. भगवान शिवाला साधेपणा प्रिय जातो. एक भांडे पाणी, एक बेलपत्र आणि मनापासून घेतलेलं शिवनाम यातूनही भक्ती व्यक्त होऊ शकते. म्हणून तिळाची शिवमूठ वाहताना मनात भीतीपेक्षा प्रेम असावे, देवाशी व्यवहार करण्याची भावना नसावी. मी तुला हे अर्पण करते म्हणून माझी इच्छा पूर्ण कर, यापेक्षा महादेवा, माझी इच्छा तुला माहिती आहे, पण माझ्यासाठी जे योग्य आहे ते कर आणि ते स्वीकारण्याचे मन मला दे, अशी भावना अधिक सुंदर आहे. कारण प्रत्येक वेळी आपल्याला हवे ते मिळणं म्हणजे देवाची कृपा नसते. कधीकधी आपल्याला न मिळालेल्या गोष्टीही पुढे जाऊन आपल्या आयुष्यासाठी योग्य ठरतात. काही वेळा एखादे दार बंद होते आणि त्याच वेळी दुसऱ्या दिशेने नवीन मार्ग उघडतो. महादेवाच्या भक्तीत म्हणूनच विश्वासाला अधिक महत्त्व आहे. आपण प्रयत्न करायचे आणि परिणाम महादेवावर सोपवायचे. तिळाची शिवमूठ ही त्या समर्पणाची एक सुंदर आठवण ठरते. या छोट्याशा मुठीत आपण आपले अहंकारही ठेवू शकतो. मला सगळं माहीत आहे, माझेच बरोबर आहे, सगळे माझ्याप्रमाणेच झाले पाहिजे, अशा विचाराची मुठी कधीकधी आपल्या मनात घट्ट पकडलेली असते. पण महादेवासमोर ती मूठ सैल करायची. थोडे सोडून द्यायचं, थोडं स्वीकारायचे, थोडे शांत व्हायचे आणि स्वतःला सांगायचं, जे माझ्या हातात आहे ते मनापासून करेन आणि जे माझ्या हातात नाही ते महादेवाच्या चरणी सोपवेन. हीच कदाचित तिळाच्या शिवमुठीमधून मिळणारी सर्वात सुंदर शिकवण आहे. तीळ दानाशी जोडलेले असल्यामुळे या दिवशी अन्न आणि धान्याबद्दल कृतज्ञ राहण्याची भावना देखील मनात ठेवता येते. आपल्या स्वयंपाकघरातील प्रत्येक धान्यकण सहज आलेला नसतो. त्यामागे शेतकऱ्याचे कष्ट असतात, निसर्गाची साथ असते, पावसाचे महत्त्व असते आणि अनेक हाताचे श्रम असतात. आपण जेवताना हे सहसा विसरतो. म्हणून देवाला मूठभर तीळ अर्पण करताना आपल्या ताटातील अन्नाबद्दल ही कृतज्ञता व्यक्त करावी. देवा, माझ्या घरात अन्नाची कमतरता पडू नये आणि कोणत्याही जीवाला अन्नासाठी त्रास सहन करावा लागू नये अशी प्रार्थना करावी. शक्य असल्यास त्या दिवशी अन्न वाया जाऊ न देण्याचा संकल्प करावा. कदाचित एखाद्याला एक वेळचं जेवण देता येईल, थोडं धान्य देता येईल, एखाद्या गरजूला आवश्यक वस्तू देता येईल. मोठे काही करण्याची आवश्यकता नाही. दानाची किंमत त्याच्या आकारात नसते, त्याच्या मागच्या भावनेत असते. तिळाची शिवमूठ अर्पण करून पूजा केल्यानंतर काही वेळ शांत बसावे. पुन्हा एकदा ओम नमः शिवाय म्हणावे आणि महादेवाला मनापासून नमस्कार करावा. त्या क्षणी मनात एक सुंदर शांतता निर्माण होऊ शकते. बाहेर पाऊस पडत असेल, मंदिराच्या घंटाचा आवाज येत असेल, समोर दिव्याची ज्योत तेवत असेल आणि आपल्या मनात फक्त महादेवाचे नाव असेल, तो क्षणच भक्तीचा खरा अनुभव बनतो. तिळाची शिवमूठ ही मोठी पूजा करण्याची स्पर्धा नाही. कोणाची पूजा मोठी आणि कोणाची छोटी याची तुलना नाही. सोशल मीडियावर दाखवण्यासाठी केलेली सजावट नाही. ती आपल्या आणि देवाच्या मधला एक छोटासा असा भावनिक संवाद आहे.
आपण हातात तीळ घेतो, आपले डोळे मिटतो, मनातील गोष्टी महादेवाला सांगतो आणि मग ती मूठ सोडून देतो. ही सोडून देण्याची कृतीच किती सुंदर आहे. आपण आयुष्यात अनेक गोष्टी घट्ट पकडून ठेवतो. जुने दुःख, राग, भीती, आठवणी, अपूर्ण इच्छा. पण शिवमूठ अर्पण करताना त्या सगळ्या गोष्टीचा थोडा भार खाली ठेवण्याची संधी मिळते आणि मनात म्हणता येते, महादेवा, मला सर्व काही बदलता येणार नाही हे मला माहिती आहे, पण परिस्थिती स्वीकारून पुढे जाण्याची शक्ती दे. ही प्रार्थना कोणत्याही मोठ्या विधीपेक्षा मनाला अधिक जवळची वाटू शकते. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवमूठ वाहण्याची परंपरा म्हणूनच आजही अनेक घरांमध्ये श्रद्धेने पाळली जाते. या परंपरेत धार्मिक विधी आहे, पण त्यासोबत जीवनाचा संदेशही आहे. तीळ छोटा आहे, पण त्यात सामर्थ्य आहे. मूठ छोटी आहे, पण त्यात भावना मोठी आहे. अर्पण साधे आहे, पण त्यामागे समर्पण मोठे आहे. आणि पूजा काही क्षणाची असली तरी तिच्यातून मिळणारा विचार संपूर्ण दिवस, कदाचित संपूर्ण आयुष्यही बदलू शकतो. म्हणून या दुसऱ्या श्रावणी सोमवारी जेव्हा तुम्ही तिळाची शिवमूठ हातात घ्याल, तेव्हा फक्त तीळ महादेवाला अर्पण करू नका. त्यासोबत तुमची एक चिंता अर्पण करा. एक वाईट सवय सोडण्याचा संकल्प करा. एक चांगली सवय स्वीकारण्याचा निर्धार करा. एखाद्याला मदत करण्याचा विचार करा. आणि आपल्या जीवनात जे काही आहे त्याबद्दल महादेवाचे आभार माना. मग त्या तिळाच्या छोट्याशा मुठीला खऱ्या अर्थाने भक्तीचे रूप मिळेल. चला या पवित्र दिवशी आपण सर्वजण भगवान शिवाच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया. हे कैलासनाथ, माझ्या मनात येईल अस्वस्थता शांत कर. माझ्या विचारांना योग्य दिशा दे. माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी राहू दे. माझ्या हातून चांगली कर्मे घडू दे. माझ्या चुका स्वीकारण्याचे धैर्य दे. इतरांना क्षमा करण्याचे मोठेपण दे. माझ्या आयुष्यात जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्याचे मन दे. आणि जे माझ्या हातात नाही ते तुझ्यावर सोपवण्याचा विश्वास दे. शेवटी तिळाचे शिवमूठ अर्पण करून मनापासून म्हणूया, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जर आजचा हा भक्तिप्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. आपले राय आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती देताना जर काही माहिती चुकीचे गेले असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्ती कथेत, नवीन भक्ती प्रवासात, येथेच आपल्या भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.